Hello, good morning. Welcome back to my new vlog and welcome back to my YouTube channel साहिल सावन. So अभी कुछ 5:40 हो गए हैं सुबह के and me and my family and friends are all ready for an amazing marathon which name is Kural Monsoon Marathon. So अभी we are getting ready and I'm very excited to run this marathon that is 21 kilometers and document this journey. And let's begin this vlog and do have fun, guys. So अभी मैराथन चालू हो रहा था but due to heavy rain it got postponed. So इधर सब खड़े हैं and they are telling that 6:15 को चालू होगा. So hoping for a best and let's see the guys and I am very excited to shoot this marathon, guys. So अभी just almost 2 kilometers होने को आए हैं and still running is going on and मैं almost 1.75 किलोमीटर भागा है. मतलब इतना चला भी है but it was for 30-40 seconds. वापस भाग रहा हूँ. Marathon is going super so good. So now it's 7:15 and मेरा एक्चुअली बाइक के पोर्ट में पानी गया तो वहाँ एजेक्शन हो गया और ऊपर से माइक चालू नहीं है. मालूम नहीं ऑडियो कैसे आ रहे हैं एंड ऑलमोस्ट डूइंग ऑलमोस्ट 7 किलोमीटर. फिर भी वो जीत है कि कर पाऊँगा और रास्ता मस्त सीनिक है. देखो जस्ट 11 किलोमीटर हो गया. 11 किलोमीटर मोड़ और ऊपर से मैं बोला ना आपको मेरा बहुत टाइमिंग रॉन्ग दिखा है. जब मैंने क्रॉस किया ना वहाँ पर तो कुछ 8.5 दिखाया किलोमीटर एंड 1.5 काट किया एंड व्यू देखो सब अच्छा है पर एक ही प्रॉब्लम इसमें बहुत एलिवेशन है और नीचे में अभी ऊपर जाने का थकी थी बहुत. तो लेट्स गो फॉर नेक्स्ट 10 किलोमीटर.
ऑलमोस्ट डन विद 16 किलोमीटर्स एंड बीच में एक इंस्टेंस था जो मेरे हेडफोन्स को गाना चलता रहा था, देवाश्री गणेशा। और अभी एक मोमेंट था एक्चुअली, तो आई वॉज रनिंग वेरी मीडियम पेस एंड वो एक धुन में आया ना, गणपति बप्पा बोलिया, जो मैं पेस पकड़ा जो भागा ना, तब से क्या बताऊँ मैं आपको। जो एलिवेशन है इसका बताओ, ऑलमोस्ट 17-18 किलोमीटर हुआ रहेगा एंड वो एलिवेशन में दिमाग अदाई कर रही है। तो मेरे पास एक टैक्टिक है, मैं एलिवेशन में उल्टा चलता है क्योंकि ना एनर्जी नहीं लगता है और पूछ जाता है। फिर भी ट्राइंग माई बेस्ट कंप्लीट दिस मैराथन विद इन दैट टाइम लिमिट। देखते हैं हाउ इट गोज़। यांच्या मार्गदर्शनार्थ मुंबईचे सुद्धा काही रनरअप या स्पर्धेमध्ये सहभागी झालेले आहेत। मी आदरणीय अरविंद सावंत आपल्याला विनंती करतो की या संपूर्ण आयोजनासंदर्भात आपणही शुभेच्छा द्याव्यात। सगळेजण प्राइस साठी रेडी आहेत ना? जास्त नाही बोलत। ऑसम रूट, हायड्रेशन पॉइंट्स एकदम फर्स्ट क्लास। आता मला वाटतं कुठच्या तरी एका सरांनी बोललं की कुठची सातारा हिल मॅरेथॉन 1-2 वर्षात मी होतो ना, सगळेजण तिकडे सोडून आहेत ना, कुडाळलाच येणार आहे। ऑल द बेस्ट। त्यामध्ये सर्वात प्रथम कुठे आम्ही सावंतवाडी कुडाळ 21 किलोमीटर अशी मॅरेथॉन ठेवली। त्यात फक्त 3च लोक धावले होते, मी, डॉक्टर रावराणे आणि डॉक्टर निगुडकर। त्याचं हे लावलेलं रोपटं आज 14 वर्षानंतर एवढं मोठं होईल असं खरंच वाटलं होतं। एक डॉक्टर रावराणेंचं स्वप्न होतं, मला खरंच त्यांची अनुपस्थिती जाणवते। ते आजही स्वयंसेवा सगळे 10.5 किलोमीटरच्या बूथवरती थांबलेले असणार आहेत। त्यांनी लावलेलं रोपटं आणि ते पुढे प्रशांत, मडव, बोर्डवेकर ज्या सगळ्यांनी इतकं सुंदर पुढे नेलेलं आहे। आणि आज आपली स्वतःची आपण स्वतः घेतलेली मॅरेथॉन इथे आयोजित केली, ज्यात मुंबई, रत्नागिरी, नाशिक इथून मी धावताना प्रत्येकाला विचारत होतो तुम्ही कुठून येत आहे, कोण नाशिकवरनं, कोण रत्नागिरीतनं, गोव्यातनं। खरंच मन भरून आलं की आज फक्त केवळ 100-150 डॉक्टर आणि आमच्या रागिणी या धावत नाही, तर आज आपण बाहेरून लोक आणून इथे धावत आहेत। हेच आपलं खरंच यशस्वीच आहे। सर, आदरणीय शंतनू सर, आपण सुरुवात केली सावंतवाडीमध्ये, खऱ्या अर्थाने आज कुडाळमध्ये त्याचा वटवृक्ष होत असतानाच आपण पाहत आहात। स्पॉन्सर बाय राजवारण आणि सोनल राणे ही विजेती स्पर्धेत ठरलेली आहे। सोनल राणे यांना विनंती आहे कृपया आपण सेकंड रनरअपचं बक्षीस या ठिकाणी घ्यावं। मी डॉक्टर शंतनू सर आपल्याला विनंती करतो आपल्या शुभ हस्ते स्पर्धकांना या ठिकाणी सन्मानित करावं। यानंतर 10 किलोमीटर 51 ते 60 वयोगट फिमेल कॅटेगरी फर्स्ट प्राइज जाते। हे सुद्धा राज वारंग यांनी स्पॉन्सर केलेलं होतं आणि फिमेल कॅटेगरीचं फर्स्ट प्राइज 10 किलोमीटर 51 to 60 years old कॅटेगरी अनिता फाले यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या। अनिता फाले या ठिकाणी उपस्थित असतील, कृपया पारितोषिक हे स्वीकारायचं आहे। सेकंड प्राइज प्रथमेश सावंत यांनी स्पॉन्सर केलेला आहे। 1094 बॅच नंबर अमृता वेजारे या सेकंड प्राइज विनर ठरलेले आहेत। 60 वर्ष वयात आयुर्वेद डॉक्टर गणपती सर यांच्या शुभ हस्ते वेजरे मॅडमांचा सन्मान होते। मी गुरुनाथ देसाई आपल्याला विनंती आहे आपल्या शुभ हस्ते हे पारितोषिक या ठिकाणी दिलं जावं। ओपन कॅटेगरीमध्ये आदरणीय उमेशजी गाळवणकर कृपया स्टेज। वेंकटरमण
फ्रॉम मुंबई सेकंड प्राइज विनर ठरलेले आहेत. मुंबईवरून हे स्पर्धक आलेले आहेत. 60 वर्षावरील मेल कॅटेगरीचे सेकंड प्राइज. आदरणीय अजित राणे, आपल्याला विनंती आहे आपल्या शुभ हस्ते हे प्राइज या ठिकाणी देण्यात यावं. कुमार व्यंकटरमण खास, अरविंद सावंत आयरमॅन यांच्या टीम मधील एक मेंबर याही वयामध्ये ते अशा स्पर्धांमध्ये सहभाग घेतात. 51 ते 60 वर्ष वयोगटामध्ये फिमेल कॅटेगरी सेकंड प्राइज स्पॉन्सर बाय राणे हॉस्पिटल आणि मेडिकल रिसर्च सेंटर कुडाळ. बॅच नंबर 2132 डॉक्टर शुभांगी जोशी या सेकंड प्राइज विनर ठरलेले आहेत. 21 किलोमीटर मध्ये 21 किलोमीटरच्या डॉक्टर सई राणे यांच्या शुभ हस्ते सन्मान होतोय. एनसीटी कॅडेटच्या सर्व मेंबर्सने स्टेजच्या या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे. त्यानंतर विनर आहेत स्पॉन्सर बाय राजीव पवार, बिप नंबर 2164 स्वाती सावंत. स्वाती सावंत या सेकंड प्राइज विनर ठरलेल्या आहेत. राजीव पवार नाही तिथे उपस्थित. डॉक्टर सई राणे यांच्या शुभ हस्ते हे प्राइज दिलं जाते. त्यानंतर 21 किलोमीटर फिमेल कॅटेगरीमध्ये 40 ते 50 वर्ष वय बिंदू जेकब या फर्स्ट प्राइज विनर ठरलेल्या आहेत. खूप खूप अभिनंदन. डॉक्टर संजय केसरे या ठिकाणी असतील तर कृपया स्टेजवरती यायचंय. आदरणीय उमेशजी गाळवणकर यांच्या शुभ हस्ते हे प्राइज या ठिकाणी दिलं जाते. बिंदू जेकब खास मुंबईवरून या स्पर्धेला सहभागी झालेले आहेत. आयरमॅन आदरणीय अरविंद सावंत यांच्या टीम मधील या सर्व सदस्य. अंकिताबेन गावित यांचा हा सन्मान डॉक्टर जीटी राणे आणि डॉक्टर सई राणे यांच्या शुभ हस्ते हा सन्मान होतोय. प्रत्येक टप्प्यावरती या सर्व स्पर्धकांना मार्ग दाखवण्याचं काम या सर्व एनसीटी कॅडेटने केलेलं आहे. सर्वांना विनंती आहे सर्वांनी स्टेजवरती यायचंय. खऱ्या अर्थाने या सर्व सदस्यांमुळे ही स्पर्धा यशस्वी झालेली आहे. या सर्व सदस्यांसाठी एकदा मित्रांनो जोरदार टाळ्या वाजूया आणि यांचंही कौतुक करूया. खूप खूप आपल्याला मानाचा सलाम. डॉक्टर शंतनू तेंडुलकर आणि सर्व मान्यवर यांच्या उपस्थितीत हा सन्मान होतोय. बिप नंबर 2179 पांडुरंग चौगुले हे फर्स्ट प्राइज विजेते ठरलेले आहेत. 21 किलोमीटर मध्ये पांडुरंग चौगुले, मला वाटतं कोल्हापूरवरून हे स्पर्धक या ठिकाणी दाखल झालेले आहेत. बॅश नाथपाईच्या फिजिओथेरपीच्या टीमने सुद्धा पांडुरंग पाटील हे फर्स्ट प्राइज विजेते ठरलेले आहेत. कोल्हापूरवरून हे स्पर्धक आलेले आहेत. पांडुरंग पाटील यांचा हा सन्मान या ठिकाणी होतोय. आणि आता सगळेजण जे आतुरतेने वाट पाहत आहेत ते 21 किलोमीटर ओपन ते जाते राणे हॉस्पिटल आणि मेडिकल रिसर्च सेंटर यांच्या सौजन्याने. बीप नंबर आहे 2174 सिद्धेश बारजे. एक तास 13 मिनिटांमध्ये 21 किलोमीटरचा पल्ला त्यांनी गाठून त्याने दुसरं. आणि अतिशय आनंदाची बातमी म्हणजे तो आपल्या शेजारचाच आहे, तो रत्नागिरीचा आहे. सर्वांनी अभिनंदन करूया त्याचं. जोरदार टाळ्या होऊ द्या. किलोमीटर पुरुष गटामध्ये पहिलं प्राइज राणे हॉस्पिटल आणि मेडिकल रिसर्च सेंटर यांच्या सौजन्याने. बीप नंबर आहे 2201 अक्षय कुमार मोरिये. आणि याचा टायमिंग आहे 1.11. 1 तास 11 मिनिटांमध्ये अक्षय कुमार यांनी
स्पर्धा जिंकलेली आहे आणि ते आजचे विनर आहेत. ते खास यूपीचे आहेत. मुझफ्फरनगर यूपी मधनं तो फक्त धावण्यासाठी इथे आलेला आणि त्यांचा टायमिंग आहे 1 तास 11 मिनिटं. अजित राणे, डॉक्टर सई राणे, डॉक्टर गिरीश राणे आणि संपूर्ण टीम कडनं त्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक अभिनंदन. सो जस्ट अभी हम लोग आ गए घर पे एंड इट वॉज एन वंडरफुल रन बाय द वे एंड मज़ा भी आया. एंड आपने जैसे देखा रन के बाद मैंने ये मेडल लिया. फिर मैं वो शूटिंग कर रहा था प्राइज डिस्ट्रीब्यूशन सेरेमनी में. कोई मूव कैप्चर भी किया मेरे तरफ से. इट वॉज एन वंडरफुल एक्सपीरियंस फॉर मी क्योंकि फर्स्ट टाइम मैंने कोकण में मैराथन भागा. तो इसी के साथ ही मैं ब्लॉग को भी एंड करता हूँ. ये इतना सा ही ब्लॉग था आज का. अभी हम लोग गोवा खाने निकले एंड आई होप यू लाइक दिस ब्लॉग. And I know many of you are new to my channel, so make sure to subscribe my channel and follow me. So guys, thank you for watching this vlog and thank you for being part of my vlog. Sabah khair, bye bye.